नखरेवाली कुठे निघाली घालून तुझे मोरनीशी चाल गुलाब दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ। जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपण प्रत्येक टायमाला तुमच्यासाठी एकदम जबरदस्त आणि एकदम खतरनाक क्वालिटीची कन्सेप्ट घेऊन येत असतोय। तर मित्रांनो असं एकदम जबरदस्त अशी कन्सेप्ट तुमच्यासाठी आपण घेऊन आलोय। आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल, कारण एकदम जबरदस्त असा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊनच आलोय। जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो एडिटिंग चालू करायच्या अगोदर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे मित्रांनो जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्ही या प्रकारचा व्हिडिओ बनवू शकताय, नाहीतर तुम्हाला व्हिडिओ बनवताना 100% प्रॉब्लेम येणार। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तरच तुम्ही एकदम सेम टू सेम व्हिडिओ बनवू शकताय। तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपले जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनला तुम्हाला ओपन करायचं आहे। आणि मित्रांनो ओपन करायच्या अगोदर म्हणजे तुम्हाला मी जे काही बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकी फीट प्रोजेक्ट आपला दिलेला असणार आहे तो तुम्हाला सर्वात अगोदर इम्पोर्ट करायचे आहे। तर मित्रांनो मी प्रीसेट लिंक सुद्धा दिली आणि जी काही आपली XML फाईलची लिंक असते ती सुद्धा दिली आहे, तर तुम्ही इझिली कोणते तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकताय। तर मित्रांनो आता बिटमार्क प्रोजेक्ट तुम्ही आपला ओपन केल्यानंतर तुम्हाला मी या प्रकारे काय दिले, तर आता व्यवस्थित जे काही मुवमेंट तुम्ही डेमोमध्ये बघितली ते आपल्याला पूर्णपणे मी क्रिएट करायला तुम्हाला शिकवणार आहे। ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे की एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला नंतर इथे एक मी ग्रुप केला इट्स एडिट नावाचा, तर सिंपली या ग्रुपला सिलेक्ट करायचा आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर हा जो काही ग्रुप आहे तो तुम्हाला तुमच्यासमोर या प्रकारचा इंटरफेस येईल। आता मित्रांनो इथे तुम्हाला कोणतीच लेअर दिसत नाही, थोडंसं तुम्हाला मागं पुढं करायचं आहे, तर इथे तुम्हाला सगळ्या ज्या काही लेअर असणार आहेत ते लेअर दिसून येतील। आता मित्रांनो तुम्हाला एक काय करायचं आहे, जे काही फोटो आहेत ते फोटो चेंज करायचे आहेत। तर फोटो चेंज करण्यासाठी आता मित्रांनो इथे काय आणखी तुम्हाला ग्रुप दिसत आहेत, तर सिंपली रित्या मित्रांनो ह्यातल्या तुम्हाला पहिल्या ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक करून आता मित्रांनो तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हा जो काही व्हिडिओ आहे तो मुलं किंवा मुली दोघेही बनवू शकतात, त्याचा काही विषय नाही। तर मित्रांनो आता इथे जे काही फोटो आहेत ते मी फोटो इथे सिलेक्ट करतो। तर मित्रांनो आता तुम्हाला जो काही फोटो असणार आहे तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा। मी फोटो सिलेक्ट करून घेतला आहे। आपला जो काही पहिला फोटो असणार आहे तो तुम्ही इथून डिलीट करून टाका, काही विषय नाही। आता हा जो काही फोटो ॲड केला आहे हा फोटो तुम्हाला या रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला घेऊन यायचं आहे। ओके, रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला घेऊन आल्यानंतर आता पुढे आपली जे काही तुम्हाला ते सेकंड म्हणजे लास्टचा पॉईंट दिसतोय या लास्टच्या पॉईंटवरती यायचं आणि आपला जो काही फोटो असणार आहे लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो मूव अँड ट्रान्सफरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या 3rd नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याची साईज तुम्हाला कमी करायची आहे। नंतर तुम्हाला एकदम सुरुवातीच्या ऑप्शनवरती क्लिक करून वरती जो काही तुम्हाला रेक्टेंगल म्हणजे जो काही स्क्वेअर दिसतोय त्या स्क्वेअरमध्ये प्रॉपर आपला जो काही फोटो असणार आहे तो मित्रांनो तुम्हाला सेट करायचा आहे। ओके, तर इथे बघू शकता मी प्रॉपर सेट करून घेतला आहे, तर तुम्हाला देखील या प्रकारे असं सेट करून घ्यायचा आहे। तर आता बघू शकता आपला जो काही इथला फोटो होता तो फोटो चेंज झाला आहे। आता मित्रांनो त्याच्या पुढचा जो फोटो चेंज करण्यासाठी आणखी एक तुम्हाला दाखवतो, तो चेंज करण्यासाठी तुम्हाला इथे एडिट ग्रुपला सिलेक्ट करायचा आहे। एडिट ग्रुपवरती सिलेक्ट केल्यानंतर एकदम सुरुवातीला येऊन जायचं आहे। आपला जो काही पहिला फोटो असणार आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून टाकायचा आहे। नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। आता मित्रांनो जो काही दुसरा फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो फोटो इथे तुम्हाला ॲड करायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ते मित्रांनो एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचे आहे। लास्टपर्यंत वाढवल्यानंतर आता हा जो काही फोटो आपण ॲड केला आहे त्या फोटोला आपल्याला रेक्टेंगलच्या खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे। नंतर तुम्हाला त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे। मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून ह्या जो काही 3rd नंबरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। इथून तुम्हाला या फोटोची साईज कमी करून घ्यायची आहे। नंतर 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ह्याला असं आपल्या जो काही स्क्वेअर दिसतोय त्या स्क्वेअरमध्ये प्रॉपरली तुम्हाला इथे सेट करायचं। ओके, तर बघू शकता या प्रकारे मी सेट करून घेतलं आहे। नंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। बॅक झाल्यानंतर बघू शकता आपला जो काही फोटो होता तो फोटो रिप्लेस झाला आहे। तर मित्रांनो जेवढे पण फोटो असतील तर ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो ह्या प्रोजेक्टमधनं बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपली जी काही बीट आहे त्या बीटच्या पुढे तर ही लेअर गेलेली नाही ना, तर गेली नसेलच, काही विषय नाही। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। आता इथून पुढे मात्र लक्षपूर्वक बघा। ओके, तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, मी एकदम सांगतो, एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला इथे प्लसवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक केल्यानंतर ऑब्जेक्ट अँड एलिमेंटचा जो काही ऑप्शन आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथे तुम्हाला काही ऑप्शन बघायला भेटते, तर त्यातला नलचा जो काही ऑप्शन आहे तर या नलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला नलची एक लेअर घ्यायची आहे। आता ही लेअर घेतल्यानंतर आता मित्रांनो ही जी काही लेअर असणार आहे ते आपल्या मेन बीटपर्यंत म्हणजे 8.27 जी काही बीट आहे या बीटपर्यंत तुम्हाला याला घेऊन यायचं आहे। तर या प्रकारे घेऊन आल्यानंतर आता प्रॉपर मी जसं सांगतोय तसंच मित्रांनो तुम्हाला करायचं आहे, तरच तुमचा हा जो काही व्हिडिओ आहे तो व्यवस्थित असा बनणार आहे। ओके, तर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता,
मित्रांनो या प्रकारे नलची लेअर ॲड केल्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपली जी काही ते इट्स अशा इडचा तुम्हाला ग्रुप दिसतोय, तर या ग्रुपला सिलेक्ट करायचं आहे. ग्रुपला सिलेक्ट केल्यानंतर हा जो काही तुम्हाला वरती ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आणि इथे नलचं तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटतोय. सिंपली या नलवरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही मर्जी म्हणजे जी काही लेअर असणार आहे नलची आणि जे ग्रुपची ती आपली एक होईल म्हणजे कंबाईन होईल. आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, नलची जी काही लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे सुरुवातीला एक प्लस की द्यायची म्हणजे इथे की फ्रेम ॲड करायची. ओके, की फ्रेम ॲड केल्यानंतर आता आपला हा जो काही दुसरा म्हणजे दुसरी बीट आहे या दुसऱ्या बीटवरती एक की फ्रेम ॲड करायची आहे. या प्रकारे की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता पहिल्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. आता इथे मित्रांनो बघू शकता एक्स ॲक्सिस आहे, इथे वाय आहे आणि इथे झेड आहे. तर सिंपली तुम्हाला आता काय करायचं आहे मित्रांनो, आपली जी काही झेड आहे या झेडवरती तुम्हाला येऊन जायचं आहे. झेडवरती आल्यानंतर आता हे जे काय स्वाईप टू इथे ॲडजस्ट झेड पोझिशन, तर सिंपली या ठिकाणी असं तुम्हाला ड्रॅग करायचं आहे. ड्रॅग केल्यानंतर आपलं काय जो काही हे असणार आहे आपलं जे काही म्हणायचं त्याला फोटोची फ्रेम आहे ती फोटोची फ्रेम एकदम असं समोर येते. ओके, तर मित्रांनो प्रॉपर याला तुम्हाला असं समोर करून म्हणजे असे या प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. नंतर पुढच्या बीटवरती हे प्रॉपर असं सेट होणार आहे. ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता ही जी काय आपली बीट आहे आता इथे बघू शकता आपली जी काही लिरिक्स आल्या ती लिरिक्स आपल्याला कुठल्या फोटोबेशी घ्यायचे. तर इथे मित्रांनो हा जो काही फोटो तुम्हाला दिसतोय आता मी असं हा फोटोबेशी तुम्हाला घ्यायचे आहे. तर सिंपली ते आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथे की फ्रेम ॲड करायचे म्हणजे ते ऑटोमॅटिकली होऊन जाईल. आता इथे मी थोड्या वेळासाठी मायनस करतो. आता मित्रांनो इथे एक्स आणि वायची जी काही म्हणजे हे आहे तर त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपली जी काही फ्रेम आहे ती या प्रकारे तुम्हाला अशी घेऊन यायची असं म्हणजे आपली जी काही लिरिक्स आहे ते लिरिक्सच्या पुढं या प्रकारे घेऊन आल्यानंतर तुम्हाला झेडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला थोडंसं तुम्हाला या फोटोला झूम करायचं आहे. ओके, नंतर एक्स आणि वायवर तुम्ही असं ॲडजस्ट करू शकताय. या प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर आता मित्रांनो ही जी काही बीट असणार म्हणजे आपण की फ्रेम ॲड केल्या ही की फ्रेम आपल्याबरोबर आपले जे काही रेड मी बीट मार्क केलं ते बीट मार्कपासून तुम्हाला असं घेऊन यायचं आहे. या प्रकारे मित्रांनो झाल्यानंतर आता पुढची जी काही आपली बीट असणार आहे ती कुठे आहे बघायची. तर आता इथे मी सगळ्यात अगोदर म्हणजे इथेच अलीकडेच की फ्रेम ॲड करतो. अलीकडे की फ्रेम ॲड केल्यानंतर आता आपली जी काही इथे एक्स आणि वायवरती यायचं आहे. एक्स आणि वायवरती आल्यानंतर आपल्याला ज्या फोटोबशी पाहिजे त्या फोटोबशी तुम्हाला इथे मूव्ह करायचं आहे. ओके, नंतर झेडवरती जायचं आहे आणि हे जे काही तुम्हाला फोटो जेवढा पाहिजे तेवढा झूम करून घ्यायचं आहे. फोटो झूम केल्यानंतर एक्स आणि वायवरती यायचं. एक्स आणि वायवरती आल्यानंतर तुम्हाला प्रॉपरलीरित्या जिथं पाहिजे तिथं फोटोला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं झूम तुम्ही ते झेडवरनं करायचं. ओके, तर आता प्रॉपर मी ह्याला असं झेडवरती करून घेतलं आहे. आता या प्रकारे मित्रांनो झाल्यानंतर आता ही जी काही बीट आपली की फ्रेम ॲड केल्या ती की फ्रेम आपल्या बरोबर आपली जी काही बीट मी मार्क करून दिल्या त्या मार्कपाशी असं ड्रॅगर न्यायचे. ओके, आता नंतरची आपली जी काही बीट असणार आहे ती सेम मित्रांनो तुम्हाला जिथे आपली ती ही येणार आहे काय म्हणायचं त्याला लिरिक. तर मित्रांनो आता नंतरचा जो काही ते लिरिक्स आपले आहेत ते बघू शकता इथं ह्या फोटोच्या मागं आले. तर तुम्हाला मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. आता एक्स अँड वायनं आपण जे काही पोझिशन आहे ती चेंज करतो. ओके, तर मित्रांनो हा जो काही फोटो आहे ते मी या लिरिकच्या पुढं असं घेऊन येतो. नंतर झेडवरती क्लिक करतो. झेडवरती क्लिक केल्यानंतर आता असं वरच्या बाजूला नेलं की झूम हे आपलं कमी होते म्हणजे झूम आउट होते. नंतर तुम्हाला एक्स अँड वायवरती क्लिक करून इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकताय म्हणजे जी काय आपली फ्रेम आहे फोटोची ती तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. नंतर जी काय मित्रांनो ही आपली की फ्रेम असणार आहे यावरती तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे आणि आपली बीटपाशी प्रॉपर असं तुम्हाला सोडायचं आहे म्हणजे आपल्या लिरिक्सनुसार ते ॲडजस्ट होऊन जाणार आहे. आता मित्रांनो नंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे एक की फ्रेम ॲड करायचं. की फ्रेम ॲड करण्यापेक्षा तुम्ही आता मूव्ह केलं तर हे प्रॉपर असं मूव्ह होणार आहे काही विषय नाही. ओके, तर तुम्हाला या प्रकारे आता मूव्ह असं मी करून घेतो आणि आपल्या वरच्या फोटोपाशी पाहिजे तर ह्याला असं घेऊन येतोय. नंतर इथे झेडची जी काही पोझिशन आहे या झेडच्या पोझिशनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला असं फोटोला झूम करून तुम्हाला घ्यायचं आहे. तर मी प्रॉपर आणि नंतर एक्स अँड वायवरनं तुम्ही ते असं ॲडजस्ट करू शकता. ओके, तर आता एक्स अँड वायवरनं मी थोडंसं वरच्या बाजूला करतो कारण आपल्या लिरिक्सचा जो काही इफेक्ट आहे तो ॲप्लाय केल्यानंतर जी काही लिरिक्स आहे ती वरच्या बाजूला थोडीशी येऊन जाणार आहे. आता झेडवरनं ह्या फोटोला थोडंसं झूम करून घेतो. ओके, तर मित्रांनो या प्रकारे तुम्हाला याला सेट करायचं आहे. नंतर ही जी काही आपली की फ्रेम असणार आहे ती देखील तुम्हाला या प्रकारे बीटवरती नेऊन घ्यायचे. ओके, आता पुढच्या बशी यायचं आहे. पुढे आल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवरती म्हणजे एक्स अँड वायच्या पोझिशनला तुम्हाला या फोटोवरती असं घेऊन यायचं आहे. ओके, ह्या फोटो नाही ह्या फोटोबशी आल्यानंतर तुम्हाला झेडची पोझिशन सिलेक्ट करायची आहे आणि जे काही झूम आहे ते झूम आउट तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर प्रॉपर बघू शकता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर काही विषय नाही. तर या प्रकारे तुम्हाला जे काही लिरिक्स असणार आहे म्हणजे आपली की फ्रेम असणार आहे हे तुम्हाला या प्रकारे असे ॲड करून घ्यायचे आहे. नंतर आता आपली जी काही लास्टचा पॉईंट असणार आहे त्या लास्ट पॉईंटचं फक्त आणखी एकदा व्यवस्थित बघा. की फ्रेम तुम्हाला ॲड करायची आहे. की फ्रेम ॲड केल्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे तो आता इथे बघू शकता इथे झेडची पोझिशन आपण घेतलेली. तर आपली एक्स अँड वायला सिलेक्ट करायची. एक्स अँड वायला सिलेक्ट केल्यानंतर हा फोटो आपल्याला घ्यायचा आहे. तर या फोटोला तुम्हाला या प्रकारे असं सेंटरला आणायचं आहे. झेडची पोझिशन सिलेक्ट करायची एकदम फोटोला झूम करायचं आहे. तर प्रॉपर तुम्हाला बघू शकताय मी एकदम झूम केल्यानंतर तुम्हाला एक्स अँड वायची पोझिशनला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे ह्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर स्वाईप करत ह्याला असं इकडे घेऊन यायचं आहे. नंतर तुम्हाला आपली जी काही झेडची हे आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि फोटोला आणखी थोडंसं झूम करून आता प्रॉपर एक्स अँड वायवरनं तुम्हाला इथे असं ह्याला असं प्रॉपर सेट करायचं आहे. ओके, तर असं तुम्हाला देखील या प्रकारे बघू शकता. आता थोडीशी मी झूम आउट करतो या प्रकारे.
तर बघू शकता मित्रांनो या प्रकारे तुम्हाला असं करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो ही जी काही आपली की फ्रेम असणार आहे ती की फ्रेम तुम्हाला एकदम असं लास्टच्या थोडंसं म्हणजे या पोझिशनला ओके या पोझिशनला सोडायचं आहे। आता जे काही लास्टला तुम्हाला म्हणजे 8.27 वरती आल्यानंतर इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे आणि की फ्रेम ॲड केल्यानंतर झेडवरती क्लिक करून आता इथं झेडवरती क्लिक करून आपला हा जो काही फोटो असणार आहे तो फोटो पूर्ण तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे। म्हणजे झूम केल्यानं आपलं काय होईल की ॲनिमेशन एक तयार होणार आहे ओके। तर आता मित्रांनो एक गोष्ट म्हणजे आता काय लक्षपूर्वक बघा ती म्हणजे आता मित्रांनो आपली जी काही फ्रेमला मुवमेंट होती ती आपली झाल्या फक्त आता जी काही आपण ॲनिमेशन की म्हणजे की फ्रेम ॲड केले त्या की फ्रेममध्ये आपल्याला काय ग्राफ ॲड करायचे आहेत। तर मित्रांनो आता ग्राफ ॲड करण्यासाठी एकदम तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आपली जी काही नलची लेअर आहे त्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो इथे तुम्हाला ग्राफचा ऑप्शन बघायला भेटतोय, सिम्पली या ग्राफवरती क्लिक करायचं आहे। ग्राफवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही पहिली की फ्रेम आहे या पहिली दुसरी की फ्रेमच्या आपल्या सेंटरला यायचं आहे। सेंटरला आल्यानंतर हा जो काही ग्राफ असणार आहे तो ग्राफ मित्रांनो या प्रकारे तुम्हाला असं ॲडजस्ट करायचं आहे ओके। या प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर पुढची जी काय आता ही जी काय आपली की फ्रेम आहे ह्या आणि ह्या की फ्रेमच्या सेंटरला यायचं आहे आणि इथे देखील तुम्हाला हा जो काही ग्राफ आहे तो सेम ॲडजस्ट करायचा आहे। आता मित्रांनो दोन ग्राफ सेम ॲडजस्ट केल्यानंतर इथे तुम्हाला 3 डॉट दिसत आहेत, सिम्पली या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। वरती जो काही कॉपी कर्वचा तुम्हाला ऑप्शन येतोय सिम्पली इथून कॉपी कर्ववरती क्लिक करायचं आहे। कॉपी कर्ववरती क्लिक केल्यानंतर नंतर ह्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि ते पेस्ट कर्वचा जो काही ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे। या प्रकारे क्लिक केल्यानंतर आपले जे काही इथे ग्राफ असणार आहेत म्हणजे कॉपी केल्यानंतर ते कॉपी होईल। आता तुम्हाला काय करायचं आहे पुढे आता ह्या दोन की फ्रेमच्या म्हणजे सेंटरला यायचं आहे, नंतर इथे तुम्हाला ही ग्राफ पेस्ट करायचं आहे, नंतर पुढच्या की फ्रेमच्या सेंटरला येऊन इथे तुम्हाला ही पेस्ट करायचं आहे। असं मित्रांनो आपली जे काही की फ्रेम आहे त्या की फ्रेमच्या सेंटरला हा जो काही ग्राफ असणार आहे तो ग्राफ तुम्हाला पेस्ट करायचा आहे। आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्टला जे काही बारीक ह्याच्यात आपण की फ्रेम ॲड केलेत इथे देखील तुम्हाला ग्राफ आठवणीने पेस्ट करायचा आहे, तर एकदम खतरनाक असं तुमचा व्हिडिओ दिसणार आहे ओके। तर मित्रांनो आता बघू शकता आपली काय जी काय ॲडजस्ट होती प्रॉपर झाली। आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला मी ओव्हरले व्हिडिओ दिला आहे तो ओव्हरले व्हिडिओ तुम्हाला ते ॲड करायचा आहे। ओव्हरले ॲड केल्यानंतर याला एकदम असं खाली घेऊन यायचं म्हणजे आपली जी काही फोटोची फ्रेम असणार आहे या फोटोच्या फ्रेमच्या आणि जे काही खाली लेअर दिसेल म्हणजे सॉंगच्या वरच्या बाजूला या प्रकारे घेऊन आल्यानंतर बघू शकता असं तुम्हाला दिसून येईल। आता इथनं तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर आपला जो काही शेक इफेक्ट प्रोजेक्ट असणार आहे याला तुम्हाला ओपन करायचं आहे। इथे बघू शकता टेक्स्ट इफेक्ट मी तुम्हाला दिला आहे, सिम्पली या टेक्स्ट इफेक्टच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो बॅक यायचं आहे, प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि इथे जे काही टेक्स्टचे लेअर तुम्हाला दिसत आहेत त्या लेअरला तुम्हाला हा इफेक्ट जो काय होता तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा ओके। तर आता इथे बघू शकता जे काही इफेक्ट होते ते मी इथे पेस्ट करून घेतो ओके। तर आता मित्रांनो बघू शकता ह्या इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपली जी काही फोटो होता त्या फोटोच्या म्हणजे मागेच ती लिरिक्स गेल्या। तर ह्याला आता ॲडजस्ट करण्यासाठी नंतर तुम्हाला नलची लेअर आपली जी काय असणार आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला ह्या की फ्रेमवरती यायचं आहे ओके। आता ही जी काही की फ्रेम असणार आहे थोडीशी मी अलीकडे घेतो, ह्या की फ्रेमवरती आल्यानंतर आता आपला फोटो एक्स अँड वायवरनं तुम्हाला या प्रकारे असं प्रॉपर सेट करायचं आहे आणि झेडवरनं तुम्ही झूम इन आउट करू शकता ओके। या प्रकारे केल्यानंतर आता प्रॉपर नंतर जी काही आपली बीट होती त्या बीटपाशी मी याला असं सोडून देतो ओके। आता फक्त मित्रांनो एक विषय राहिला तर ते गुलाबी आपलं जे काही टेक्स्ट होतं ते गुलाबी होतं, तर ते गुलाबी करण्यासाठी टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो इथे तुम्हाला इथे एज ग्लोचा इफेक्ट आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, इथे तुम्हाला जो काही कलर दिसतोय इथे कलरवरती क्लिक करायचं आहे, इथे जो काही गुलाबी कलर असणार आहे तो डार्क गुलाबी कलर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। नंतर तुम्हाला इथे ग्लोचा एक इफेक्ट म्हणजे इफेक्ट दिसतोय या ग्लोच्या इफेक्टला ओपन करायचं आहे आणि इथे जो काही कलर दिसतोय हा कलर देखील तुम्हाला इथे गुलाबी करून घ्यायचा आहे ओके। इथे बघू शकता आता मित्रांनो जो काही पुढचा इफेक्ट होता त्याला देखील मी ते इफेक्ट पेस्ट करतो। तर मित्रांनो या प्रकारे आपले जे काही टेक्स्ट असणार आहे त्या टेक्स्टला तुम्हाला इफेक्ट आठवणीने असं पेस्ट करून घ्यायचं आहे ओके। या प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी काही 8.28ची बीट आहे या बीटपाशी यायचं आहे, प्लेसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इथून पुढे आता जे काही तुमचं फोटो व्हिडिओ तुम्ही जे काही ॲड करणार असाल ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं ओके। प्रत्येकमध्ये जेवढे पण या ठिकाणी मी बीट दिले त्या प्रत्येक बीटमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं। फोटो ॲड करून फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर आता मित्रांनो जे काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला लॉंग प्रेस करायचं आहे आणि आपली जी काही शॅडो पीएनजी असणार आहे या शॅडो पीएनजीच्या खालच्या बाजूला तुम्हाला सेट करायचं ओके। तर इथे बघू शकता प्रॉपर मी खालच्या बाजूला असं सेट करतोय, तर तुम्हाला देखील या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर आता मित्रांनो इथे 8.27ची बीटपाशी यायचं आहे, प्लेसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला मी एक आपला लिरिक्सचा व्हिडिओ दिला आहे, तर तो लिरिक्स व्हिडिओ तुम्हाला या प्रकारे असा ॲड करायचा आहे। लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे, ब्लेंडिंग इन ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे। स्क्रीनवरती सेट केल्यानंतर आपली जी काही इथे लिरिक असणार आहे ती दिसायला चालू होईल ओके। आता मित्रांनो तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, फोटोचा जो काही इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट तुम्हाला कॉपी करून आपल्या मेन बीटमध्ये यायचा आहे। बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आता जे काही फोटो व्हिडिओ तुम्ही जे काही ॲड केला असणार आहे त्या फोटो व्हिडिओला आपला जो काही इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे।
तर मित्रांनो इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर बघू शकता तर ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. आता व्हिडिओ तुम्हाला सिम्पली शेअर करायचा आहे आणि ते जे काही रिझोल्युशन असेल एकदम हाय ठेवून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो अशी एकदम खतरनाक क्वालिटीची कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतोय. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.